नमस्कार मंडळी, आषाढ महिना सुरू झाला की घरोघरी पारंपरिक गोड पदार्थांची रेलचेल सुरू होते. आज आपण बनवणार आहोत आषाढ विशेष मऊ खुशखुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारे पारंपरिक लाल भोपळ्याचे घारगे. आषाढात भोपळ्याचे घारगे बनवण्याचा विशेष महत्त्व असतं. तर चला अगदी सोप्या पद्धतीने हे घारगे कसे बनवायचे ते पाहूयात. सुरुवातीला आपण कुकरमध्ये थोडं पाणी घेऊन 300 ग्राम लाल भोपळा घेतला आहे. याचा आपण मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. कुकर पूर्ण थंड झाल्यावर भोपळा बाहेर काढून त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे. आता हा भोपळा कोमट असताना झारीने किंवा स्मॅशरच्या सहाय्याने व्यवस्थित स्मॅश किंवा मऊ करून घ्यायचा आहे. भोपळा चांगला स्मॅश झाल्यावर त्यात आपण 250 ग्राम गूळ घालणार आहोत. लक्षात ठेवा, भोपळा कोमट असतानाच गूळ मिक्स करायचा आहे, म्हणजे गूळ पटकन विरघळतो. हाताने भोपळा आणि गूळ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. गुळाचे खडे पूर्ण विरघळावेत म्हणून यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटे बाजूला ठेवून देऊया. 10 मिनिटांनंतर झाकण काढून पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून गूळ पूर्णपणे विरघळेल. आता हे गूळ आणि भोपळ्याचं मिश्रण आपण पीठ मळण्याच्या भांड्यात काढून घेऊया. यामध्ये छान स्वादासाठी थोडी इलायची पावडर आणि जायफळ किसून घालायचं आहे. सोबतच चवीपुरतं चिमूटभर मीठ टाकायचं आहे. हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. घारगे छान खुशखुशीत व्हावेत म्हणून 3 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. आता यात मावेल तितकं गव्हाचं पीठ टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना पाण्याचा वापर अजिबात करू नये. जेवढं पीठ त्या मिश्रणात मावेल तेवढंच पीठ आपण टाकायचं आहे. थोडे सैल वाटले तर गरजेनुसार अजून थोडे गव्हाचे पीठ तुम्ही घालू शकता. जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो अगदी तसंच जास्त घट्टही नाही किंवा जास्त सैलही नाही, असं मऊ पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून तयार झाल्यावर याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. आता आपण घारगे लाटायला घेणार आहोत. घारगे थोडेसे लाटून घ्यायचे आणि त्यावर एकाच बाजूने खसखस लावायचे आणि थोडंसं अलगद हाताने प्रेस करून घ्यायचे, म्हणजे ते तेलामध्ये सुटणार नाही. खसखसमुळे घारग्यांना दिसायला आणि खायला खूप छान टेस्ट येते. घारगे लाटताना एक महत्त्वाची टीप: घारगे जास्त पातळ लाटायचे नाहीत, थोडे जाडसरच ठेवायचे आहेत. पातळ केले तर घारगे छान फुगत नाहीत. घारगे तळण्यासाठी कढईत तेल छान गरम करून घेतलं आहे. एक एक घारगा तेलात सोडून त्यावर झारीने हळूवार तेल सोडायचं आहे. यामुळे घारगा मस्त टम्म फुगतो. बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर घारगे तळून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे बाकीचे सर्व घारगे तळून घ्यायचे आहेत. मंडळी, तयार आहेत आपले आषाढ विशेष मऊ आणि खुशखुशीत लाल भोपळ्याचे घारगे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.